नमस्कार मंडळी. लाडकी बहीण आणि महासन्मान योजनेच्या पेमेंटबद्दल एक खूप महत्त्वाचं अपडेट आहे. आज आपण जाणून घेऊया की पैसे नक्की कधी येणार आहेत आणि जर पेमेंटला उशीर झाला असेल तर नेमकं काय करायचं. चला लगेच सुरुवात करूया. तर सुरुवातच करूया सगळ्यात मोठ्या बातमीने. सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. या योजनांसाठी तब्बल 8,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. म्हणजेच आता पैसे मिळण्याची प्रक्रिया खूप वेगाने होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे खात्यात कधी जमा होणार? तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हफ्ते बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. पण अनेकांचे पैसे अजून आलेले नाहीत. मग त्यांचं काय? चला तेच आता पुढे पाहूया. ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, 4 जानेवारी. आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी तर रविवार आहे. पण काळजी करू नका, राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे याच दिवशी जमा होणार आहेत. बँकेच्या सुट्टीची अजिबात चिंता करायची गरज नाही. आणि हो, हे पेमेंट एकाच फटक्यात होणार नाहीये. सरकारनं हे 3 टप्प्यांमध्ये विभागलंय. काहींना सकाळी 10 ते 1च्या दरम्यान पैसे मिळतील, काहींना दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि उरलेल्यांना संध्याकाळी 6 ते अगदी रात्री 1 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. प्रश्न पडला असेल की रविवारी हे सगळं कसं शक्य आहे? तर यामागचं कारण आहे DBT, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे बघा, सरकार थेट तुमच्या आधार लिंक्ड खात्यात पैसे पाठवतं. याला बँकेच्या वेळेची किंवा सुट्टीची काही अडचण येत नाही. आता स्क्रीनवर जे 12 जिल्हे दिसत आहेत, तिथल्या लाभार्थ्यांसाठी ही एक विशेष बातमी आहे. 4 जानेवारीला खास करून या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील लोकांनी आपलं बँक खातं नक्की तपासावं. बरं, आता वळूया त्या प्रश्नाकडे जो सगळ्यांनाच पडलाय. अजून पैसे का आले नाहीत? चला जाणून घेऊया पेमेंट थांबण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात. असं दिसतंय की बऱ्याच जणांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाहीये. जर कोणाचं पेमेंट असं थांबलं असेल तर चिंता करायचं कारण नाही, कारण एकदा का अडचण कुठे आहे हे कळलं की त्यावर मार्ग काढणं सोपं होतं. तर बघा, पेमेंट न होण्याची काही प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे KYC पूर्ण झालेली नाही, म्हणजे बऱ्याचदा मोबाईलवर OTP येत नाही किंवा सर्व्हरची अडचण असते. दुसरं कारण, कदाचित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त भरलं गेलं असेल. तिसरं म्हणजे कुटुंबातल्या इतर सदस्यांची KYC राहिली असेल. आणि चौथं कारण म्हणजे जमिनीच्या नोंदींमध्ये म्हणजेच 7/12 उतार्यामध्ये काहीतरी अडचण असू शकते. बरं, कारणं तर कळली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे काय? यावर तोडगा काय? चला आता नेमकं काय करायला हवं तेच पाहूया. यावर उपाय म्हणून 3 अत्यंत महत्त्वाची कामं तातडीने करायची आहेत. पहिली गोष्ट, रहिवासाचा पुरावा आणि नवीन उत्पन्नाचा दाखला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे द्या. दुसरी गोष्ट, बँक खात्याला जे आधार लिंक आहे त्यावर नाव आणि जन्मतारखेची एकदा खात्री करून घ्या. आणि तिसरी, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थित लिंक आहे की नाही हे नक्की तपासा. आणि हो, एक खास सूचना, ज्यांची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्यांनी तर विशेष लक्ष द्या. त्यांनी आधारवरचं नाव आणि जन्मतारखेची माहिती आवर्जून तपासावी, कारण असं दिसून आलंय की याच बँकांमध्ये अडचणी जरा जास्त येत आहेत. चला आता थोडं पुढे बघूया. ज्यांचे सगळे कागदपत्र अगदी व्यवस्थित आहेत ना, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. असं कळतंय की सरकार एक खास संक्रांतीची भेट देण्याच्या तयारीत आहे. हो, आकडा बरोबर पाहिलाय. तब्बल 4,500 रुपये. ही रक्कम संक्रांतीच्या आधीच खात्यात जमा होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की हे होणार कसं? ते यामागचं गणित असं आहे की सरकार डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकदम देण्याचा विचार करते. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता पण बाकी आहे त्यांना तर तिन्ही हप्ते मिळून थेट 4,500 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात काय, तर सरकारी पातळीवर सगळी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपली तयारी पूर्ण आहे का? आपली KYC, आधार लिंकिंग आणि बाकीची कागदपत्र सगळं व्यवस्थित आहे ना? हे आजच तपासून घ्या, म्हणजे पुढचे हप्ते विना अडथळा वेळेवर खात्यात जमा होतील.